मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसताना दिसत आहेत। कमी पावसामुळे मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती आहे। तर 626 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 835 विहिरी अधिगृहीत केलेल्या आहेत। याचाच अर्थ या 835 विहिरींमधील पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाणार आहे, तेही शासनाच्या आदेशानुसार। पाण्यासह चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। तर 902 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। मराठवाड्यामध्ये यावर्षी पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे। तर मार्च फक्त सुरू झालेला आहे आणि मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसताना दिसतायत। त्यामुळे मे पर्यंत काय स्थिती होईल त्याची कल्पनाही करवत नाही आणि लोकांना याची चिंता सतावतीये। दरम्यान मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती आहे, कारण पावसाळ्यामध्ये खूपच कमी पाऊस झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर 626 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 835 विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत। अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर पाण्यासह चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।